सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांत हा सण जो आहे तर तो जानेवारीमध्ये येणारा पहिला सण आहे, जो आपल्याला सूर्यपूजनाचे महत्त्व सांगत असतो. एकमेकांमधील लहान सहान वादविवाद मतभेद विसरून आपापसामध्ये प्रेम आदर गोडवा कसा वाढवायचा आणि तो टिकवायचा कसा, हे देखील आपल्याला या सणामधूनच कळत असतं. महिलांना अखंड सौभाग्याचे वाण देणारी, तसेच आपल्याकडे जे काही चांगलं आहे किंवा जे भरभरून आहे ते सदैव याच पद्धतीने आपल्याकडे टिकून राहिले पाहिजे आणि त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी. नव्या नवरीचा तिळवा, लहान बालकांना पारंपरिक तसेच पौष्टिक अन्नपदार्थ, भाज्यांची चव कळावी, उन्हाळा बाधू नये यासाठी आनंदाचे क्षण म्हणजेच बोर न्हाणं, यशाची पतंग सदैव उंचावत राहावी, अशा सर्वच गोष्टींची एकत्रित पर्वणी म्हणजेच आपली मकर संक्रांत असते. मकर संक्रांत तशी संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते, पण ती वेगवेगळ्या नावाने साजरी होत असते. पण खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीची गोष्ट अगदी निराळीच आणि वेगळी आहे. कारण या उत्सवाचा आनंद अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच घेता येतो. आपल्या लहान बाळांचे कोड कौतुक करण्यासाठी मकर संक्रांतीच्या काळामध्ये बोर न्हाण्याचा एक घरगुती कार्यक्रम केला जातो. हे बोर न्हाणं नेमकं कसं करायचं, त्याची तयारी कशी करायची, त्यासाठी काय काय लागतं, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळून जातील. आणि जरी व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला काय एखादा प्रश्न विचारावासा वाटला तर तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. तर बघा, यंदा 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आपण साजरी केलेली आहे. बोर न्हाणं आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत मध्ये फक्त किंक्रांतीचा जो दिवस सोडला तर कधीही आपल्याला तो करता येतो. यंदा रथसप्तमी 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. तसेच संक्रांतीची कर जी आहे तर ती यंदा 15 जानेवारी 2025 रोजी बुधवारच्या दिवशी आलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य मंगल कार्य करू नये. त्यामुळे डोहाळे जेवण असतील, ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल किंवा तिळवा असेल, बाळाचे जावळ असतील, मुंज असतील, गृहप्रवेश, लग्न, बोर न्हाणं हे कार्यक्रम देखील या दिवशी आपल्याला करायचे नाहीयेत. आपण मागच्या वर्षी पाहिलंच की काही भागांमध्ये आवर्जून किंक्रांतीच्या दिवशी बोर न्हाणं जे आहे तर ते काय केलं जातं, पण कदाचित त्या भागाची ती अशी पद्धत असावी. आपण ती नव्याने सुरू करायची नाही आहे. बघा, जर नव्यानं कोणी सुरू करायचा विचार करत असाल तर आपण यंदा बघा, संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी लगेचच बोर न्हाणं करू, पण नका, असं मात्र बघा अजिबात करू नये. किंक्रांत बघा बऱ्याचशा कामांसाठी वर्ज्य असणारा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी महिलांना हळदी कुंकू देखील करता येणार नाही. 6 महिन्याच्या किंवा 1 वर्षाच्या बाळापासून ते अगदी साधारणतः 5 वर्षे वयाच्या मुलींचे बोर न्हाणं आपल्याला करता येतं. यामध्ये ते एकदा केले की दरवर्षी करावेच लागते असा कोणताही नियम नाही. कारण जे आता नव्यानेच आईबाबा झालेले आहेत आणि त्यांचं पहिलंच बाळ असेल आणि पहिल्याच बाळाचं ते जर पहिल्यांदा बोर न्हाणं करण्याचा विचार करत असतील तर त्यांना बऱ्याच वेळा असे छोटे मोठे प्रश्न जे आहेत ना तर ते येत असतील. समजा आपण पहिल्या वर्षी बोर न्हाणं केलं तर सलग 5 वर्षे आपल्याला ते कंपल्सरी करावेच लागतं. तर बघा, असं बऱ्याच जणांना वाटत असेल, पण असं काही नाही आहे. बोर न्हाणं म्हणजे आपल्या मुलाबाळांचा एक कोड कौतुकाचा कार्यक्रम किंवा त्यांना आशीर्वाद सर्वांचे मिळावेत यासाठी आपण ते कार्यक्रम जे आहे ना तर ते मकर संक्रांतीच्या निमित्ताने करत असतो. आपण ते बघा प्रत्येकच वर्षी केलं पाहिजे असं काही नाही. आपल्या इच्छेवरती आपल्याला दरवर्षी करायचं की 5 वर्षे वयापर्यंत आपलं बाळ होईपर्यंत एखाद्या वर्षी करू किंवा अगदी शेवटच्या वर्षी तुम्ही पुन्हा करू, तर तसं म्हणत असाल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तसेच बोर न्हाणं जे आहे तर ते आपण काही ठराविक वेळेमध्येच केलं पाहिजे का, किंवा काही शुभमुहूर्त त्यासाठी असतो का, तर असंही काही नसतं. आपल्याला ज्या वेळेमध्ये थोडासा मोकळा वेळ भेटेल त्यामध्ये आपण हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या घरच्यांसह किंवा मित्रपरिवारांसह नातेवाईकांसोबत आपण हा जो कार्यक्रम आहे तर तो करू शकतो. तर अगदी बघा, तुम्हाला घरच्या घरी जरी करायचं असेल तर घरी करू शकता किंवा मग तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या शेजारी पाजाऱ्या लोकांना, मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आमंत्रण द्यायचं असेल आणि त्यांच्या मुलांबाळांसह तुम्ही त्यांना बोलवू शकता. काय होतं की सर्वजण एकत्रित आले की आणखीनच लहान मुलं जे आहेत ना तर ते आनंदित होतात. आणि दुसरं म्हणजे थोरा मोठ्यांचे आशीर्वादसुद्धा आपल्या लहान बाळांना मिळत असतात. आजच्या या काळामध्ये
ह्या आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये कोणालाच बघा कोणाकडे जायला वेळ मिळत नाही, किंवा मग आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं बाळं वगैरे असतात तर तीसुद्धा बंदिस्त वातावरणामध्ये राहत असल्यामुळे कंटाळून वगैरे जात असतात, किंवा आपल्याला बघा कधी कधी खूप त्राससुद्धा ते देत असतात. पण आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपली ती जी मुलं बाळं आहेत ना, त्यांच्यासोबत आणखीन कोण लहान मुलं वगैरे आली तर आपल्या मुलांना आणखीनच आनंद होतो. त्यांच्याबरोबर खेळायला त्यांना मिळत असतं, बोलायला मिळत असतं. यामुळे मग तुम्ही देखील विचार करू शकता की बघा तुम्हाला किती जणांना बोलवायचं आहे, किती जणांना नाही. आता हे बोलणं करण्यासाठी साहित्य नेमकं काय काय लागतं, तर कोणत्या गोष्टींची तयारी करावी लागते ते सुद्धा मी सांगते बघा. बऱ्याच जणांच्या घरी बोरन्हाणं करायचं म्हटलं की अगदी लहान मुलांना मुलींना वेगवेगळ्या काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घेतले जातात. तुम्हाला इथे काळ्या रंगाचे कपडे घ्यायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व हे असतंच. एक म्हणजे थंडीपासून थोडासा आपल्याला आराम मिळतो आणि आपल्याला काळ्या कपड्यामुळे तो उबदारपणा देखील मिळत असतो. दुसरं म्हणजे आपल्या लहान बाळांना पटकन नजर जे लागते ना, कारण ते नजर लहान बाळ जे आहे ना ते प्रत्येकालाच हवं असं वाटतं. त्यामुळे ना जे आहे ना ते खूप आकर्षक असतात. त्यामुळे मग आपल्या मुलांना नजर लागू नये या कारणासाठी सुद्धा आपण काळा रंग जो आहे ना तर तो आवर्जून मुलांना आपण घालत असतो. मग काळेच कपडे घ्यावे का असा कोणताही बघा यासाठी नियम नाही, कंपल्सरी नाही आहे. तुम्ही तुमच्या बाळांना वेगवेगळ्या रंगाचे कपडे देखील घेऊ शकता, किंवा मग श्रीकृष्ण राधा यांचा पोशाख देखील तुम्ही तुमच्या बाळांना घेऊ शकतात, किंवा अजून जे काही आपले श्रीराम असतात, छत्रपती शिवाजी महाराज असतात, किंवा येसूबाई, सईबाई, जिजाबाई, तर त्यांच्या रूपामध्ये देखील तुम्ही तुमच्या लहान मुलाबाळांना अगदी नटवू शकता, सजवू शकता. जेणेकरून हे जे महापुरुष होते किंवा जे आपले देवी देवता होते तर त्यांचा काय पोशाख होता किंवा ते नक्की कोण होते हे आपल्याला त्या निमित्ताने त्यांना समजावून देखील सांगता येतं. अगदी लहानपणीच्या त्यांच्या आठवणीत राहतील की आपण बोरन्हाण्यानिमित्त आपल्या लहान बाळांना अशा पद्धतीने सजवलं होतं, नटवलं होतं. त्याचबरोबर आहे ना, लहान मुलाबाळांचं बोरन्हाणं करत असताना त्यांना हलव्याचे दागिने देखील आपण घालू शकतो. त्याचबरोबर मुकुटसुद्धा मिळतो, तो सुद्धा आपण त्यांना छोटे मुकुट मिळतात हलव्याचे, हलवा लावून चिकटवलेले असतात, ते सुद्धा तुम्ही बाळांना साठी घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीने किंवा तुमच्या बाळांना आधी जर भरपूर बघा नवीन कपडे असतील, म्हणजे बघा नुकतीच आता दिवाळीचा सण वगैरे आपण साजरा केलेला आहे, किंवा एखाद्या सणावाराच्या दिवशी आपण आपल्या लहान बाळांसाठी नवे कपडे वगैरे घेतच असतो. तुम्ही तुमच्या बाळांना नवीन कपडे घेतलेले असतील आणि तेच तुम्ही स्वच्छ धुवून किंवा ठेवलेले असतील तर ते सुद्धा घातले तरी देखील चालतं. नवीनच कपडे घेतले पाहिजेत बोरन्हाण्याच्या निमित्ताने असं काहीही नाही बघा. हे आहे ना ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून असतं. आपल्या लहान बाळाला या मकर संक्रांतीच्या बोरन्हाण्याच्या निमित्ताने आपल्याला थोडंसं नटवून तयार करून त्याचे लाड किंवा कोड कौतुक सगळ्यांसह करता यावेत आणि आपल्याजवळ त्याच्या लहानपणीच्या अशा चांगल्या आठवणीसुद्धा राहतात. बोरन्हाणं या शब्दाचा अर्थ खाद्यपदार्थांचं एक प्रकारे स्नान घालणं असाही होतो. त्यामुळे बरेच जण याला बोर स्नान असे देखील म्हणत असतात. याला आपण बोरन्हाणं किंवा बोर स्नान असेही म्हणू शकतो. वजनाला हलक्या असणाऱ्या व खास करून हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या हंगामी फळांचा, भाज्यांचा तसेच बनवल्या जाणाऱ्या काही पदार्थांचा या बोरन्हाण्यामध्ये समावेश करू शकतो. जसे की तांदळाच्या लाह्या किंवा मुरमुरे ज्याला तुम्ही म्हणत असाल, बोर, ऊसाचे पेर, साल काढून खाता येतील एवढे लहान लहान मुलांना त्याचे तुकडे करायचे, गाजराचे तुकडे, चॉकलेट्स, मटार, शेंगदाणे, शेंगा फुटाणे, तिळगुळाचे पदार्थ, बिस्किट्स, या आपण बघा तिळगुळाच्या चिक्क्या किंवा लाडू यांचा देखील याच्यामध्ये समावेश जो आहे तर तो करू शकतो. तर हे सर्व पदार्थ आहे ना आपल्याला बोरन्हाणं करताना वापरता येतील. बोरन्हाणं करण्याच्या अगोदर एक लहानशा टोपलीमध्ये किंवा भांड्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र मिसळून तुम्हाला ठेवायचं असतं आणि औक्षणासाठी एक ताट देखील करायचं असतं. त्यामध्ये कुंकवाचा गंध, अक्षता, एखादा गोड पदार्थ, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा एखादा सोन्याचा दागिना, दिवा या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. साधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाणं घातलं जातं. शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे. पण 5 वर्षापर्यंतच्या मुली किंवा मुलं या बालमूर्तीच असतात. त्यामुळे आपण 5 वर्षे वयापर्यंत असणाऱ्या बाळांचे बोरन्हाणं जे आहे तर ते करू शकतो. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभले पाहिजे म्हणून बोरन्हाणं घालण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे आणि आपण ती साजरी देखील करत असतो. जरी ही पारंपरिक पद्धत असली तरी शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना आपल्याला दिसत असतो. जसे की आता बघा तिळातिळाने दिवस जो आहे तर तो वाढत जातो. आपण उन्हाळ्याकडे जात असतो. थंडी जी आहे तर ती हळूहळू कमी होत जाते
आणि हेच जेव्हा बाळाला सगळे पहिले ऋतू जे असतात ना, तर ते प्रत्येक ऋतू बाळाला आपल्या थोडासा अवघड जात असतो किंवा त्याला थोडासा त्रास होत असतो. त्यामुळे या बदलाची आपल्या बाळाच्या शरीराला सवय नसते आणि ती सवय व्हावी आणि कोणत्याही ऋतूची इथून पुढे बाळाला बाधा होऊ नये म्हणून आपण आपल्या बाळांचं बोरन्हाणं जे आहे तर ते करत असतो. तर अशा ह्या बोरन्हाण्याच्या निमित्ताने आपल्याला लाडाकोडाच्या बाळाला सर्वात पहिल्यांदा पाटावर बसवायचं असतं. त्यानंतर जमलेल्या सर्वांनी महिलांनी त्याचं औक्षण करायचं असतं. आपलं बाळ अगदीच लहान असेल किंवा नीट बसत नसेल किंवा मग बाळाचं काही सांगता येत नाही बघा, ते इकडून तिकडे आहे ना फिरतच असतं. कोणतेही बाळ आहे ना अगदी शांत बसत नसतात, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्या बाळलीला ज्या आहेत ना तर त्या चालूच असतात. अगदी बघा 5 वर्ष वयापर्यंत जोपर्यंत नीट त्याला समजत नाही, ते बाळ होत नाही मोठं, तोपर्यंत त्या घरी कोणी जास्त पाहुणे वगैरे आले किंवा मित्रमंडळी आली तर मग बाळांचा ना उत्साह जो आहे ना तर तो अगदी भरभरून झालेला असतो. तर मग काय करायचं असतं, आजी, आई, बाबा किंवा आजोबा यांच्यापैकी कोणीही त्याला पाठावर घेऊन जे आहे तर ते बसू शकतं आणि बाकी सर्वांनी एक एक करून यायचं आणि भांड्यात जमवलेला जो काही आपण खाऊ ठेवलेला असतो तो त्यांच्या डोक्यावरून टाकायचा असतो. आणि लहान मुलांना याची खूप गंमत देखील वाटत असते. लहान मुलं तो वेचून अगदी आनंदाने खात असतात. फक्त आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे की खाली स्वच्छ चटई किंवा सतरंजी वगैरे आपल्याला अंतरायचं आहे. त्यावरती बाळासाठी औक्षणाचा पाट मांडला तर हे देखील बघा अधिक योग्य रीतीने बोरन्हाणं होऊ शकतं. जेणेकरून डोक्यावरून पडणारा जो काही खाऊ आहे तो अगदी जमिनीवर न पडता त्यावरती पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील तो आपल्यासाठी चांगला राहील. बोरन्हाण्याच्या निमित्ताने का होईना आपण आपल्या बाळांना हंगामी फळं, भाज्या, पारंपरिक पदार्थ यांच्या चवी कळायला पाहिजेत व त्यांची आवड त्यांना निर्माण झाली पाहिजे, हा सुद्धा त्यामागचा एक हेतू असतो. चॉकलेट, बिस्किट्स वगैरे याकडे बाळ जे आहे ना ते थोडंसं लवकरच आकर्षित होत असतं. थोड्या प्रमाणात आपण ते आहे ना जरूर ठेवू शकतो, पण जास्तीत जास्त प्राधान्य आपण हंगामी फळांना किंवा संक्रांतीमध्ये पूजल्या जाणाऱ्या ववसाला दिल्या पाहिजेत. खरा मान जो आहे तर तो त्यांचाच आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने तेच सर्वाधिक असतं, सर्वोत्तम असतं. तुमची मुलं आता बघा वयापेक्षा मोठी झालेली असतील, पण एक बोरन्हाणाची हौस म्हणून तुम्हाला याच पद्धतीने देवघरातील बाळकृष्ण किंवा अंगणातील तुळस यांचे देखील तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने बोरन्हाणं करून ते पदार्थ शेजारच्या लहान बाळांना वाटून तुम्हाला देऊ शकता. तुमच्याकडून किंवा तुमच्या घरी सुद्धा बोरन्हाणं यंदाच्या वर्षी जर झालं असेल तर हे समाधान जे आहे ना तर ते तुम्हाला अगदी पाहायला मिळेल. आपल्या अंगणात असणारी तुळस जेव्हा आपण लावतो, म्हणजे बघा सुरुवातीला अगदी लहान रोपटं लावत असतो आणि आपण त्याची काळजी घेत असतो आणि दरवर्षी तुळशी विवाह आला की आपण या तुळशी मातेचं लग्न जे आहे तर ते लावून देत असतो. म्हणजेच काय तर आपल्याकडून एक प्रकारचं कन्यादानच आपण करत असतो, हाच त्याचा अर्थ होतो. आणि बघा बऱ्याच जणांना मुलं असतात, मुली नसतात, तर दरवर्षी तुळशी विवाह लावून आपण जणू काही आपल्याच मुलीचा विवाह लावला असा त्याचा अर्थ देखील होत असतो. किंवा बघा ज्यांना मुली पण आहे आणि मुलं पण आहेत तरी पण जसं तुळशी मातेला भगवान श्रीहरी विष्णूंसारखा एक आदर्श पती मिळाला होता, तसंच आपल्या मुलीला सुद्धा मिळावा किंवा आपल्या मुलाचं लग्न झालं तरी पण आपली येणारी सूनसुद्धा अशाच पद्धतीने लक्ष्मीच्या पावलाने यावी म्हणून आपण तुळशीचा विवाह जो आहे तर तो लावून देत असतो. आपल्या देवघरामध्ये ज्या विष्णुरूपी बाळकृष्णांना आपण पूजत असतो तर या बाळकृष्णाप्रमाणेच किंवा त्यांच्याच रूपाप्रमाणे आपलं घरसुद्धा अगदी बाळगोपाळाने सदैव भरून राहिलं पाहिजे. आपल्या घराचे गोकुळ झाले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये अगदी आनंद जो आहे तर तो सदैव नांदला पाहिजे असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. तर मग नक्कीच बघा बाळकृष्ण किंवा अंगणातील तुळस यांचं देखील तुम्ही बोरन्हाणं जे आहे ना तर ते करू शकता. आणि आसपासच्या लहान मुलांना, शेजारच्या पाजारच्यांना किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा लहान मुलं बाळं असतात, त्यांना आपल्याला ते जे ना खाऊ वगैरे जे आहेत ते वाटून देता येईल. किंवा मग रस्त्याने फिरत असताना आपल्याला अनेक अशी कुटुंब दिसतात की बघा जी रस्त्यावर बसलेली असतात काहीतरी ती मागत असतात, त्यांना अन्नपदार्थांची गरज असते. आणि मकर संक्रांतीचा जो काही कालावधी असतो म्हणजेच मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळामध्ये आपण जे काही दान वगैरे करत असतो तर ते आपल्यासाठी अधिक पुण्यदायी ठरत असतं आणि त्याचं अधिक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. तर आपण अशा पद्धतीने गोरगरिबांना त्यांना काय आवश्यक आहे काय नाही, किंवा मग बोरन्हाण्याबद्दल काय असतं किंवा त्यांना अशी संधी दिली तर कदाचित बघा कधी मिळणार पण नाही. त्यामुळे आपण त्यांना हे सगळं जे आहे ना वाटून दिलं तर नक्कीच त्यांना आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पुण्य जे आहे ना तर ते आपल्या पदरी आपण पाडून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरन्हाणं कधी करावे, किती वर्षापर्यंतच्या बाळाचे केले पाहिजे आणि बोरन्हाण्यामध्ये साहित्य काय असले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रपरिवारांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.